तर आता आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत तर संस्कृत पेपर 2 प्रेझेंट कसा करायचा। आता माझ्या समोर जो पेपर आहे तो समर 2024च्या बॅचचा पेपर आहे। तर या व्हिडिओसाठी खूप सारे मुलांची रिक्वेस्ट आली होती, तर मग मी तुम्हाला आता यावरच सांगते क्वेश्चन पेपर नुसार क्वेश्चन कसा असणार आहे आणि त्यावर सॉल्व कसा करायचा। आता पहिला जो क्वेश्चन असणार आहे तो एमसीक्यू असणार आहे, 14 एमसीक्यू असणार आहेत 20 मार्क्सचे, एमसीक्यू 20 मार्क्सचे असणार आहेत। त्यानंतर क्वेश्चन 2, आता क्वेश्चन 2 मध्ये काय बघणार आहोत आपण तर क्वेश्चन 2 मध्ये 40 मार्कचे 8 क्वेश्चन्स बघणार आहोत, म्हणजे 8 × 5 40, 40 मार्क्सचे 8 क्वेश्चन्स बघणार आहोत। हे सर्वांना इथपर्यंत तर माहिती आहे आता पेपर कसा असतोय काय। तर आता प्रेझेंट कसा करायचा आहे नेमकी। आता क्वेश्चन 2 आहे, क्वेश्चन 2 मधला पहिला क्वेश्चन आहे एसक्यू ए। तर एसक्यू ए मध्ये काय विचारतायत तर पहिल्यांदा क्वेश्चन वाचायचा, पूर्ण क्वेश्चन 2 वेळेस रीड करायचा। अधोदत्तस्य श्लोकस्य पदच्छेद लिखित्वा, खाली दिलेल्या श्लोकाचं काय करायचं आहे पदच्छेद लिहायचा आहे। समजलं? पहिला पॉइंट कळाला। फर्स्ट काय करायचंय त्यातलं तर श्लोकाचा पदच्छेद करायचा आहे। त्यानंतर पुढे रेखांकितानाम पदानाम म्हणजे रेषा मारलेल्या पदाखालचं किंवा पदाखाली रेषा मारलेल्या आहे त्याचं शब्दरूप आणि धातुरूप लिहायचं आहे, शब्दरूप आणि धातुरूप लिहायचं आहे। पहिल्यांदा काय केलं मग हा जो पूर्ण श्लोक आहे ना त्याचा पदच्छेद केला। आता व्हॉट इज पदच्छेद? पदच्छेद म्हणजे काय, याला मोकळं मोकळं करून घेतलं। याच्यामध्ये जे श्लोकामध्ये संधी सांगितलेली, समास सांगितले तो समास नाही, संधी जी सांगितलेली ती सॉल्व करून घेतली। पदच्छेद म्हणजे संधी जी सांगितलेली ती सॉल्व करून जे श्लोक सांगितलेला तो सुट्टा सुट्टा करून लिहिलाय, झाला पदच्छेद झाला। त्यानंतर जे रेखांकित केलेलं आहे म्हणजे ज्या शब्दांखाली लाईन मारलेली त्यांचं काय करायचंय शब्दरूप आणि धातुरूप लिहायचंय। यांमध्ये जे मेन शब्द किंवा धातू सांगितलेले ते लिहायचं। आता लभते, लभ धातू आलेला आहे, मग त्याचं कोणतं रूप सांगितलेलं आहे ते यामध्ये लिहायचंय। समजलं? शब्दरूप किंवा धातुरूप लिहायचंय। त्यानंतर आता किंवा नाही दोन्ही पण लिहायचंय। त्यानंतर हा झाला पहिला ए म्हणजे पहिला क्वेश्चन। आता बी क्वेश्चन कसा सॉल्व करणार आहोत आपण। आता बी क्वेश्चन आणि सी क्वेश्चन सेम सांगितलेले आहेत, फक्त एक वैसुसाचा श्लोक असणार आणि एक अष्टांगचा श्लोक असणार। इथे अष्टांगचा श्लोक दिलेला आहे, इथे वैसुचा श्लोक, असं अशा टाईपमध्ये असणार। मग काय करायचंय अधोदत्तस्य श्लोकस्य अन्वयम अर्थ लिखत, अन्वय आणि अर्थ लिहायचंय। कळालं इथे काय लिहायचंय अन्वय आणि अर्थ। 2.5 मार्कला अन्वय, 2.5 मार्कला अर्थ, टोटल झाला 5 मार्क्सचा क्वेश्चन। मग आता अन्वय करण्यासाठी पहिल्यांदा काय करायचं सेपरेट करून घ्यायचं, पदच्छेद केलं, विग्रह वाक्याचा विग्रह करून घेतला। त्यानंतर तुम्हाला कोणतं योग्य वाटतंय, अन्वय म्हणजे काय तर त्याला एका विशिष्ट वाक्यात लावायचं, म्हणजे शब्द इकडे तिकडे असतात, वाकडे तिकडे असतात, ते एका सरळ वाक्य बनवायचं त्याचं। मग तुमच्या हिशोबाने त्याचं मराठी मिनिंग हे करायचं, कारण की प्रत्येक अन्वय वाचणं तुम्हाला पॉसिबल नाही, प्रत्येक श्लोकाचं अन्वय वाचणं पॉसिबल नाही। त्यामुळे काय करायचं मराठीत वाचायचं ते आणि तुम्हाला ते वाक्यरचना कशी हवी त्यानुसार अन्वय करायचा। त्यानंतर अर्थ, आता ह्या जो श्लोक सांगितला याचा अर्थ लिहायचा। अर्थ लिहित अन्वय किती होईल तुमचा, एक तर 2 लाईनीत अन्वय संपेल आणि अर्थ लिहिता असताना खाली राहिलेलं पेज लिहायचं। आता अर्थ लिहायचा आहे खूप येतोय म्हणून खूप सारा लिहायचा असं पण करायचं नाही, मोजक्या शब्दात अर्थ मांडायचा। इथे काय करायचंय मोजक्या शब्दात अर्थ मांडायचा। सेम बी क्वेश्चन जसं सांगितलेलं आहे तसंच सी क्वेश्चन मध्ये पण काय करायचंय अन्वय आणि अर्थ हे करायचं आहे। त्यानंतर आता प्रयोग, पुढचं क्वेश्चन असणार आहे प्रयोग, डी क्वेश्चन आहे प्रयोग। मग यांचं काय करायचंय कर्तरी वाक्य असेल तर कर्मणी करायचंय, कर्मणी दिलेलं असेल तर कर्तरी करायचंय। प्रयोग वाच्य प्रयोग जे आपण पेपर 1 मध्ये बघतो, हा ग्रामरचा भाग जो सांगितलेला आहे तो कुठे बघतोय आपण पेपर 1 मध्ये बघतोय, ते सेम ह्यामध्ये फॉलो करायचंय। झालं? त्यानंतर आता ई काय सांगितली टिप्पणी। आता टिप्पणी कशावरून येणार आहे तर परिभाषा म्हणजे टिप्पणी, मग ती ए सेक्शन मधून येईल, बी येईल किंवा सी येईल, कोणत्या पण सेक्शन मधून येईल। आता सन्निपात, टिप्पणीला काय दिलंय त्यांनी सन्निपात, मग एक पेज लिहा
किंवा 1.5. आता जास्तीत जास्त 1 पेज भरेल टिप्पणीमध्ये, कारण की जे पॉईंट्स दिलेले आहेत त्यानुसार टिप्पणी लिहायची. उगल येतंय म्हणून काही लिहायचं असं नाही. वेळ असेल तर लिहा, पण जे आधी मेन लागतंय ते लिहून घ्यायचं. 1 पान टिप्पणी झाली तुमची. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे निरुक्ती आणि पर्याय. तर हे जे मार्क्स आहेत ते एकदम हातचे मार्क्स असणार आहे. आता मग निरुक्तीसाठी काय दिलंय? पित्त दिलंय. मग त्याचं काय करायचे? पर्यायवाची शब्द लिहायचे आणि निरुक्ती लिहायची. मग हे किती बसेल तुमचं? निरुक्ती आणि पर्याय 1 हाफ पेज भरेल. ठीक आहे ना? हाफ पेज भरलं तरी तुमचे जे पॉईंट्स आहेत ना, यांमध्ये तुम्ही काय लिहिताय याला महत्त्व आहे. यामध्ये काय लिहिणार आहात त्याला महत्त्व आहे. त्यानंतर आता जी क्वेश्चन. जी क्वेश्चनमध्ये काय असणार आहे? तर इथे तुम्हाला आता कथा दिलेली, इथे काय केलेली? कथा दिलेली. मग ह्या कथेचं काय करायचं? संस्कृत भाषेत अनुवादन करायचंय. आता मी जेव्हा लेक्चर्स घेतले संस्कृत पेपर 2 मध्ये पंचतंत्रचे, तेव्हाच तुम्हाला काय सांगितलं होतं की कथा पूर्ण पाठ करू नका. तर काय करा की एका शब्दाचा मिनिंग हे करा. एका साईडला संस्कृतची कथा ठेवायची, एका साईडला मराठीची कथा ठेवायची. मराठीचा शब्द वाचला, त्याचं संस्कृतमध्ये काय ट्रान्सलेट होतंय हे वाचायचं. असं करून मग तुम्ही ही कथा सॉल्व्ह करा. मग हे संस्कृत भाषेत अनुवादन होणार. त्यानंतर मातृभाषेत अनुवादन. आता मातृभाषेत अनुवादन कसं करणार तुम्ही? तर हे जे दिलेलं आहे, हा जो श्लोक दिलेला आहे, याचं काय करायचं? मातृभाषेत ट्रान्सलेट करायचं. मग तुमची जी मातृभाषा, तुम्ही जे पेपर लँग्वेज असेल त्या, काहींची मराठी असेल, काहींची हिंदी असेल, काहींची इंग्लिश असेल, त्यानुसार तुम्ही ते अनुवाद करायचं. आता क्वेश्चन 3. इथे काय स्टार्ट होतोय? LAQ स्टार्ट. तर मग क्वेश्चन 3 ए काय असणार आहे? परिच्छेद. पठित्वा संस्कृत भाषायाम उत्तरानी लिखित. हा जो पॅरेग्राफ दिलेला आहे तो वाचा आणि खाली दिलेल्या जे क्वेश्चन्स आहेत त्यांचं संस्कृत भाषेत उत्तर लिहा. आता हे वाचत असताना काय करायचं? क्वेश्चन वाचला, ते ग्रामीणे कुत्र नीता. हा जो येतोय ना तो कशात येतोय? तर पंचतंत्राच्या कथेतून येतोय. तुम्ही पंचतंत्राची कथा आता इथून मागे वाचलेली, त्यामुळे तुम्हाला मराठीत त्याचं ट्रान्सलेशन पण माहिती, म्हणून खूप सारं हार्ड जाणार आहे असं नाही. मग ते ग्रामीणे कुत्र नीता, ते अपि ग्रामीणे. मग ते ग्रामीणे निमंत्रिता कशासाठी? पृथक पृथक हेषु नीता. हे असं डायरेक्ट लिहून टाकायचं. एकस्य भोजनेम की दत्ता. मग एकस्य भोजने सूत्रिका घृतखंड संयुक्ता दत्ता. किंवा डायरेक्ट जसं आहे वाक्य तसं लिहिलं तरी चालेल, जसं आहे तसं लिहिलं तरी चालेल. हा जो पॅरेग्राफ आहे ना, हा तुमच्या ओळखीचाच असणार आहे पंचतंत्रमधला. फक्त काय करायचंय? क्वेश्चन्स, हे जे क्वेश्चन्सचे आन्सर आहेत ना ते पण तुमच्या समोरच आहे. फक्त तुम्हाला ते प्रॉपरली ओळखता आले पाहिजे, सिलेक्ट करता आले पाहिजे आणि लिहिता आले पाहिजे. बस इथं तुमचा IQ काम करणार आहे. त्यानंतर आता बी नंबरमध्ये टिप्पणी असणार, म्हणजे परिभाषा. त्यामध्ये 5-5 मार्काला 2 टिप्पणी असणार. 5-5 मार्काला 2 टिप्पणी असणार आहे. तर तिथे पण तुम्हाला काय करायचं? टिप्पणी लिहायची. एखाद्या पानापर्यंत टिप्पणी लिहायची. खूप मोठं 1.5 पान भरायचं, 2.5 पान भरायचं असं करायचं नाही. 1-1.5 पानापर्यंत तुम्ही टिप्पणी केली, 1 पानाची टिप्पणी लिहिली, खूप झालंय. जे मेन पॉइंट आहे टिप्पणी ते आले पाहिजे, जास्त काही फापट पसारा करायचा नाही. त्यानंतर आता सी क्वेश्चन मध्ये काय असणार आहे? अ मध्ये काय असणार? तुम्हाला एका वाक्यात उत्तरे लिहायला असणार. हे तुम्हाला कुठून येणार आहेत क्वेश्चन? तर अष्टांग आणि वैसुसामधले क्वेश्चन असणार आहेत. पित्त दोषाचे गुण लिहा. त्यानंतर का मुख्य संहिता वाचा, हे कशातला? वैसुसामधला. हा कसला सांगितला? अष्टांगमधला. म्हणजे हे क्वेश्चन कशातले असणार? अष्टांग किंवा तुम्हाला वैसुसामधले असणार आहेत. त्यानंतर बी मध्ये हे सगळे काय असणार? निरुक्ती लिहायला असणार. इथे काय सांगितलंय? फक्त निरुक्ती लिहायला. ह्या तिघांची निरुक्ती विचारली तुम्हाला. खाली पर्यायपद, इथे फक्त पर्यायपद लिहायचं. आता तुम्हाला वेळ राहिलेला आहे, त्याचं एक्सप्लेनेशन येतंय तर लिहा. वेळ असेल तर लिहा, पण वेळ नसेल तर उगाच ते लिहिण्याच्या मागे पडू नका. जेवढं सांगितलंय आधी तेवढं कव्हर करा आणि त्यानंतर तुम्हाला जे एक्स्ट्राचं येतंय ना ते कव्हर करा. आधीच जर एक्स्ट्राचं कव्हर करत बसले ना तर तुम्हाला जे येतंय ते पण विसरून जाल किंवा ते लिहायचं राहून जाईल. आणि जे येतं ते लिहिण्यापेक्षा जे विचारलंय ते लिहिणं IMP, हे लक्षात ठेवा. आता क्वेश्चन डी. तर क्वेश्चन डी सगळ्यात लेंदी क्वेश्चन असणार आहे. त्यामध्ये काय करायचंय? जो श्लोक दिलाय त्याचा पदच्छेद करायचा आहे. विग्रह वाक्य, वाक्याचा विग्रह करायचा आहे. पदच्छेद आणि विग्रह वाक्य सेमच असणार, फक्त संधीचा विग्रह करून लिहायचा आहे. त्यानंतर पदच्छेद, प्रत्येक पद वेगवेगळं करून लिहायचंय, म्हणजेच संधी विग्रह करायचा आहे. या दोघींमध्ये सेम लिहायचं. त्यानंतर अन्वय लिहायचा, वाक्याचं मराठी मिनिंग वाचायचं आणि काय अन्वय होतोय तो तयार करायचा. त्यानंतर वाक्याचा अर्थ शॉर्ट मध्ये लिहायचा. वाक्याचा अर्थ एक
10-15 लाईन बस ठेवून दिलं, बस त्यापेक्षा कमी झाला तरी चालेल, पण थोड्या शब्दात खूप सारं म्हणणं मांडायचं. मोठे मोठे शब्द लिहून आपलं म्हणणं व्यक्त करायचं नाही. तर इथं वाक्याचा अर्थ लिहिला आणि त्यानंतर शास्त्रार्थ लिहिला. त्यानंतर काय लिहिलं? शास्त्रार्थ. आणि यामध्ये तुम्ही अजून एक भाग ऍड करू शकता, ते व्याकरण. तर व्याकरणमध्ये काय लिहिणार मग तुम्ही? तर एखादा संधीचा शब्द आहे, तर संधीचा शब्द आहे, तो संधीचा शब्द विग्रह करून ती कोणती संधी ती लिहिलं. समासाचा शब्द माहिती, तो विग्रह करून लिहिला. शब्दरूप माहिती या श्लोकातलं, तर ते तुम्ही ते शब्दरूप लिहिलं आणि कोणता शब्द आहे ते लिहिला. म्हणजे असं छोट्या छोट्या गोष्टी, यामध्ये तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी लिहायचंय. आता हे बघितलंय आपण पेपर 2चं प्रेझेंट कसं करायचं आहे, नेमकी लिहायचा कसा आहे, हे थोडक्यात तुम्हाला सांगितलं. अजूनही काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा.